कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया महत्त्वाच्या 100 बातम्या महाफास्ट पद्धतीने। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शेतकऱ्याकडून उसावर प्रतिटन 15 रुपयांची कपात, 15 रुपयांची कपात करण्याची राज्य सरकारचा निर्णय। कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खिशातून पैसे घेण्याचा प्रकार, सरकारने शक्तीपीठाचे पैसे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वळवावे, सतेज पाटलांची मागणी। गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न, शेतकऱ्यांवर पैशाचा भार येणार नाही, कारखान्याच्या व्यवहारातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पैसे दिले जाणार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया। पूरग्रस्तांच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या पैशावर दरोडा टाकण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न, राजू शेट्टी यांची मंत्री समितीतील बैठकीतल्या निर्णयावर प्रतिक्रिया। शेतकऱ्यांच्याच उसातून मदत द्यायची हा कोणता न्याय, सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का, विचारलं पाहिजे, खासदार ओमराजे निंबाळकर यांची ही टीका। पूर परिस्थितीसाठी उसाला प्रतिटन 15 रुपये कपात म्हणजे नवीन शोध, हा शेतकऱ्यावर जिझिया कर वसुली करू नका, पवारांच्या राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदेंचं वक्तव्य। शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी आमदार रोहित पाटील आक्रमक, सांगलीच्या तासगावमध्ये रोहित पाटलांचं एकदिवसीय लाक्षणिक उपोषण, तर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी। मुख्यमंत्री ओला दुष्काळ जाहीर करायला वेळ का लावतायत, पूरस्थिती ओसरल्यानंतर ओला दुष्काळ जाहीर करता येत नाही, शेतकऱ्यांना मदत कशी मिळणार, प्रकाश आंबेडकरांची सरकारवर टीका। प्रांजल खेवलकर आणि इतर आरोपींनी ड्रग्सचं सेवन केलं नाही, खेवलकर प्रकरणात फॉरेन्सिकचा अहवाल पोलिसांना प्राप्त। हे भिवंडी आहे, इथे मराठीची गरज काय, अबू आझमींचा सवाल, आझमींच्या भूमिकेमुळे भिवंडीत मराठी हिंदी वाद पुन्हा पेटला, भिवंडीत मराठी प्रतिक्रिया देण्यास अबू आझमी यांचा नकार। मराठीची गरज वाटत नाही, त्यांनी महाराष्ट्र सोडावा, महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठीचा गर्व असायला हवा, नवनीत राणा यांची प्रतिक्रिया। भिवंडी अबू आझमीच्या बापाची आहे का, प्रताप सरनाईक यांचा सवाल, तर आझमींना भडक वक्तव्य करून प्रसिद्धी मिळवण्याची सवय, आझमींनी अशी वक्तव्य टाळावी, अन्यथा जनता चोख प्रत्युत्तर देईल, सरनाईकांची टीका। वैयक्तिक टीका नको, भावना दुखावणार नाही याची दोघांनी काळजी घ्या, पडळकरांनी जयंत पाटलांवर केलेल्या टीकेनंतर पंकज भोयर यांची प्रतिक्रिया। ज्येष्ठ नेत्यांचा सन्मान ठेवला नाही तर लोक शांत बसणार नाही, पडळकरांनी जयंत पाटलांवर केलेल्या वक्तव्यावर रोहित पाटलांची प्रतिक्रिया। प्रत्युत्तर देण्यासाठी उत्तर दिलं असेल तर काही चूक नाही, अपशब्द वापरले जाणार असेल तर आरेला कारेची धमक आमच्यात, नवनाथ बन यांच्याकडून गोपीचंद पडळकरांची पाठराखण। आमच्यावर रावण दहनाची वेळ आणू देऊ नका, आया बहिणींची व्रत काढत असाल तर आम्हालाही रावण दहन करता येतं, गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यावर पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या सक्षणा सलगर यांची टीका। उद्धव ठाकरेंची दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद, दसरा मेळाव्याआधी ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। शिंदेच्या सेनेचा उद्या गोरेगावात नेस्को सेंटरमध्ये दसरा मेळावा, याआधी आझाद मैदानात शिवसेनेचा मेळावा होणार होता, सध्या आझाद मैदानावरील मेळाव्यासाठी आणलेलं साहित्य हटवण्याचं काम सुरू। बाळासाहेबांचं नाव घेण्याची कुवत शिंदेच्या शिवसेनेत नाही, शिंदेच्या दसरा मेळाव्यात पैशांचा धूर निघणार, शिंदेच्या मेळाव्यावर संजय राऊतांची टीका। शिंदे स्वतःला बाळासाहेब ठाकरे समजू लागले, शिंदेचा पक्ष मोदींची बेनामी कंपनी, संजय राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल। नाशिकमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा एकत्रित बॅनर, उद्या होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शहरात बॅनरबाजी, दसरा मेळाव्याला दोन्ही बंधू एका व्यासपीठावर येणार का याची उत्सुकता। अमरावतीत राणा दाम्पत्याची पदयात्रा दरम्यान दसरा मेळावा न घेता मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पैसा दिला पाहिजे, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पैसा जमा केला पाहिजे, रवी राणांचं वक्तव्य, तर उद्धव ठाकरे उद्या मेळाव्यातून फक्त टोमणे मारणार, नवनीत राणांची टीका। मोदी शहांनी चोर बाजार काढून माल विकायला सुरुवात केली, संजय राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल, तर मराठी लोकांची घरं लुटली, त्यांनी चोर बाजाराची भाषा करू नये, भाजपच्या नवनाथ बन यांचं राऊतांना पलटवार। आरएसएसच्या शताब्दीनिमित्त टपाल तिकीट आणि नाणं जारी, पंतप्रधान मोदींच्या हस्ते टपाल तिकीट आणि 100 रुपयांच्या नाण्याचं अनावरण। अहिल्यानगरच्या श्री शनिशिंगणापूर देवस्थान कार्यकारी समिती गठीत, मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे यांचं नियुक्ती, तर अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांच्याकडून समिती गठीत। निलेश घायवळ प्रकरणी कठोर कारवाई झाली पाहिजे, घायवळ प्रकरणी चंद्रकांत पाटील गप्प का, निलेश घायवळ प्रकरणावरून रवींद्र धंगेकरांनी थेट चंद्रकांत पाटलांना घेरलंय।
गुंड निलेश घायवळच्या पासपोर्ट प्रकरणात चौकशी. कोथरूड पोलिसांकडून अहिल्यानगर शहरात चौकशी. पोलिसांच्या पथकाकडून पासपोर्टवर असलेल्या पत्त्यावर जाऊन पाहणी. सिंधुदुर्ग जिल्हा बँक फसवणूक प्रकरणात ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार राजन तेली यांच्यासह 8 जणांची चौकशी होणार. केंद्रीय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा बँक सुरक्षा आणि फसवणूक विभागाला अहवाल. मराठा आरक्षणावरून कोल्हापुरात आंदोलन. आरक्षणासाठी कोल्हापूर गॅझेट लागू करण्याची मागणी. मराठा आरक्षणाचा लढा पुन्हा तीव्र होईल. सोलापूरच्या करमाळ्यात धनगर समाजाचा रास्ता रोको. करमाळ्यातील मौलाली माळ येथे रास्ता रोको आंदोलन. सरकारनं मागण्या मान्य करण्याची मागणी. एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक. परभणीत धनगर समाजाकडून 9 तालुक्यात चक्काजाम आंदोलन. आंदोलनात मोठ्या संख्येने धनगर समाज बांधव सहभागी. धनगर आरक्षणासाठी जालन्यात ठिकठिकाणी आंदोलन. सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील वडीगोद्रीत धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन. धनगर समाजासह जालन्याच्या जामखेड फाटा परिसरात आंदोलन. सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा. धनगर समाजाचा एसटी आरक्षणात समावेश करण्याची मागणी. धाराशिवच्या तेरमध्ये धनगर समाजाचा रास्ता रोको. रस्त्यावर मेंढ्या उभ्या करत आंदोलन. दीपक बोराडे यांच्या आंदोलनाला समर्थन देत आंदोलन. जालन्याच्या अंबड चौफुली भागात सकल धनगर समाजाचं आंदोलन. रास्ता रोको करत चक्काजाम केल्यानं वाहनांच्या लांब रांगा. अमरावतीच्या तिवसा शहरात शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून काँग्रेसचा ट्रॅक्टर मोर्चा. यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी. बीडच्या अंबाजोगाईत उपजिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा रुमणे मोर्चा. शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत देण्याची मागणी. सोलापूरच्या सीना नदीला पूर आल्याने खडकी गावातील खरात वस्ती पाण्याखाली गेली होती. पाणी ओसरल्यानंतर वस्तीची विदारक दृश्य समोर. घरातील साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान. लातूरमध्ये मन्याड नदीच्या पुरात शेतकरी वाहून गेला. पाण्याच्या प्रवाहाचा वेग वाढल्याने 60 वर्षीय शेतकरी वाहून गेले. लातूरच्या मांजरा नदीच्या पुरात हजारो हेक्टर शेती वाहून गेली. ज्वारी, सोयाबीन, तूर, ऊस पिकांचं देखील नुकसान. भातखेड भागात शेतीला पुराचा पुन्हा फटका. मंत्री हसन मुश्रीफांकडून पूरग्रस्तांना मदत. पूरग्रस्तांना किराणा साहित्य आणि जीवनावश्यक वस्तूंची मदत. कोल्हापूरला पूर येतो. पुराची भीषणता आम्हाला माहिती. मुश्रीफ यांची प्रतिक्रिया. राज्य सहकारी बँकेकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 10 कोटींचा हातभार. अतिवृष्टीग्रस्तांसाठी राज्य सहकारी बँकेच्या नफ्यातून 10 कोटींचा चेक मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बँकेचे व्यवस्थापकीय संचालक दीपक दिघेंकडून चेक सुपूर्द करण्यात आला. पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू पुरवण्यासाठी श्रेयसराजे, प्रसाद आणि ऋतुराज पटके यांच्यासह मराठी कलाकारांची टीम सक्रिय. कलाकारांच्या मदतीच्या कामात अखिल भारतीय नाट्य परिषद कल्याण शाखा सहकार्य करत असून पूरग्रस्तांना आधार देण्याचा प्रयत्न सुरू आहे. सोलापूरमधील नाम फाउंडेशनकडून मोहोळ तालुक्यातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक साहित्याचं वाटप. त्याचबरोबर फाउंडेशनतर्फे पूरग्रस्त 86 गावांमध्ये साफसफाईचं काम हाती घेण्यात येणार. एकीकडे पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे पिकांचं प्रचंड नुकसान, तर दुसरीकडे साठवून ठेवलेला कांदा सडू लागल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. तर कांद्याला प्रति किलो 2 ते 7 रुपये असा कवडीमोल भाव मिळत असल्याने नाशिकमधील शेतकरी तिहेरी संकटात. सोलापूरच्या माढ्यातील वागावमध्ये राजेंद्र भुसारे या तरुण शेतकऱ्याचे 200 पिशवी कांदा भिजल्याने मोठं आर्थिक नुकसान. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची शेतकऱ्यांना माहिती. अतिवृष्टीमुळे छत्रपती संभाजीनगरमधील हजारो हेक्टर क्षेत्रातील पिकं जमिनीसहित वाहून गेली. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी हवालदिल. प्रति हेक्टर 50,000 रुपयांची आर्थिक मदत द्यावी, शेतकऱ्यांची मागणी. नाशिकच्या निफाड तालुक्यात पावसामुळे मक्याचं मोठं नुकसान. पावसाच्या विश्रांतीनंतर 4थ्या दिवशीही पाण्याचा निचरा झालेला नाही. शेतात अजूनही पाणी साचलेलं. नाशिकमध्ये 500 टनांपैकी निम्मी फुलं पावसामुळे सडली. बाजारात झेंडूचे दर 4 पटीने उतरले. प्रति किलो 60 ते 80 रुपयांपर्यंत दर. पावसामुळे भोकरदन तालुक्यात 62,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका. मका, सोयाबीन, कापूस आणि मिरची पिकाचं नुकसान. प्रशासनाने तात्काळ आर्थिक मदत द्यावी, शेतकऱ्यांची मागणी. धाराशिवच्या भूममधील अंजनसुंडा गावात अतिवृष्टीमुळे कोबीचं पीक पूर्णपणे नष्ट. शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका. पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी. लातूर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के. अनेक ठिकाणी भूगर्भातून घरांना हादरा बसवणारे आवाज. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी, प्रशासनाचं आवाहन.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी अनिवार्य, महिलांना पतीचं आधार कार्ड देणं बंधनकारक, ई-केवायसी अनिवार्य करण्यासाठी 2 महिन्यांची मुदत. जळगावमध्ये विद्यार्थ्यांना सहलीच्या नावाने प्रार्थनास्थळी नेल्याने 5 शिक्षक निलंबित. भुसावळच्या सेंट अलायसेस स्कूल प्रकरणात 8 पैकी 5 दोषी, शिक्षण विभागाची कारवाई, मुख्याध्यापिकेवरही ठपका. गोंदिया शहरात विजयादशमीची जयतयारी. विजयादशमीसाठी 101 फुटाचा रावण तर 71 फुटाचा मेघनाथ तयार. शहरातील टीव्ही टोली परिसरातील पटांगणावर हा 101 फुटाचा रावण तयार करण्यात आलेला आहे. खासदार उदयनराजे भोसलेंनी पत्नीसह प्रतापगडावरील भवानी मातेचं दर्शन घेतलं. नवरात्रोत्सवानिमित्त उदयनराजेंच्या हस्ते देवीची आरती पार पडली. शाही दसरा साधेपणानं साजरा करणार उदयनराजेंची माहिती. नवरात्रोत्सवानिमित्त ऐतिहासिक वारसा लाभलेल्या भंडाऱ्यातील शीतला माता मंदिरात भाविकांची गर्दी. यावर्षी मंदिरात 1400हून अधिक घट स्थापन करण्यात आलेले आहेत. नवरात्रोत्सवानिमित्त पुण्याच्या भोरमधील ग्रामदैवत जानाई देवीच्या मंदिरात देवीचा जागर वर्षानुवर्ष चालत असलेल्या प्रथेनुसार हातावर आणि खांद्यावर पेट्या जुटी ठेवून सूरज ओसवाल या भक्तांनी देवीची आरती केली. मुंबईच्या बोरिवलीच्या गुराईत श्री साई मित्र मंडळाकडून गरब्याचं आयोजन. गरब्यामध्ये मोठ्या संख्येने महिला पुरुषांसह लहान मुलांचा सहभाग. मंदिरातील दागिने चोरी करून फरार झालेल्या आरोपीस राजस्थानमधून अटक. आरोपीने केलेल्या आणखी काही चोऱ्यांची प्रकरणही आली उघडकीस. आरोपींकडून 3 लाखांचा मुद्देमाल जप्त. छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग. अंबड तालुक्यातल्या शहागड परिसरात गोदावरी नदीला पूर. नांदेडच्या विष्णुपुरी धरणाची पाणी पातळी आणखी वाढणार. बीडच्या गेवराईतील राक्षस भुवन येथील शनी मंदिर पाण्याखाली. जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग, त्यामुळे गोदावरी नदीला पूर. अनेक घरं आणि शेती पाण्याखाली. बीडच्या गेवराई तालुक्यातील तपेनिमगावमधील तपेश्वर मंदिरात पाणी शिरलं. जायकवाडी धरणातून गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असल्याने नदीला पूरस्थिती. जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाचे 4 दरवाजे उघडले. हतनूर धरणातून 16,000 क्युसेकने तापी नदी पात्रात विसर्ग. तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पंढरपुरातील विठ्ठल मंदिराकडे जाणाऱ्या सर्व प्रमुख रस्त्यांवर मोठमोठे खड्डे. त्यामुळे भाविकांसह नागरिकांचा मनस्ताप. रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून भाविकांची होणारी गैरसोय दूर करावी, नागरिकांची मागणी. पुणे बंगळुरू महामार्गावरील खड्डे भरायला पोलिसच रस्त्यावर उतरले. भोरच्या राजगड पोलीस स्टेशनच्या वाहतूक पोलिसांनी निगडेगाव हद्दीतील उड्डाणपूल परिसरातील खड्डे भरले. अमरावती जिल्ह्यातील भातकुली गावातील नावेडमध्ये रस्त्याची खरं तर दुरावस्था झाली. शेतामध्ये जाणाऱ्या पांदण रस्त्याची दुरावस्था असल्याने ट्रॅक्टर ट्रॉलीसह उलटला. ट्रॅक्टरमध्ये असलेले मजूर किरकोळ जखमी झाले. बर्डी मार्केटमधील व्यापारी आणि हॉकर्समधील वादावर तोडगा. नोंदणीकृत तर हॉकर्सला मार्केटच्या शेजारी 100 मीटरची जागा. हॉकर्समुळे मोठी गर्दी, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न, त्यामुळे हॉकर्सला बसू देऊ नये. व्यापाऱ्यांचे नेते विकी कुकरेजा यांची माहिती. बुलढाण्यात काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणाऱ्या रेशनचा तांदूळ ट्रकसह पकडला. 43 लाखांच्या मुद्देमालासह 3 आरोपींवर गुन्हा दाखल. बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. नंदुरबार जिल्ह्यातून पुणे आणि दिल्लीला जाण्यासाठी रेल्वे सेवा सुरू करा. रेल्वे सल्लागार समितीची मागणी. जिल्ह्यातून दररोज 20,000हून अधिक खासगी ट्रॅव्हल्सला पुण्याच्या दिशेने प्रवास करत असल्याने रेल्वे प्रशासनाकडे दखल घेण्याची मागणी. गोंदियात बिबट्यानंतर रानटी हत्तींचा धुमाकूळ. हत्ती धान पिकांचं नुकसान करत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. वन विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा. बुलढाण्यात संतप्त शेतकऱ्यांनी 2 एकर शेतातील उडीद पिकाची गंजी पेटवली. सततच्या पावसामुळे आधीच पिकाला फटका, त्यात उत्पादन खर्च परवडत नसल्यामुळे शेतकरी संतप्त. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून